तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळचे वाजलेत 8 आणि आता आम्ही निघालो फवारणीला. हे बघा, बघू शकता इकडे. आणि हे बघा, तर आता फवारणीला गेल्यावर भेटूया. तर आता आलो तो बागेत आणि फवारिंग चालू झालेली आहे. हे बघा कुठं आहेत ते, हे बघा तिकडे आहेत, जरा खाली आहेत ते, मी खाली जात नाही. तर फवारणीला चालू झालेली आहे. आणि सांगायचं म्हणजे हे बघा काय झालं आहे आंब्याची परिस्थिती. आंबे कमी आहेत यावर्षी खूप, आणि जे लागले होते ते पण पडून गेलेत. हा मोठा विषय झाला आहे, भरपूर पडलेत. मी दाखवेन नंतर नुकसान किती झालं आहे आमचं. तर असेच मोठमोठे नुकसान होत राहतात, पक्षी बसत राहतात. ते खाली जात नाही. हे बघा इथून बघा, आंबा थोडं पातळ पातळ आहे वरती वरती. हे बघा फवारिंग चालू आहे. तर आंबे एवढे आहेत, हे बघा असे झालेत सर्व. इकडे वरती बाग दाखवेन मी पूर्ण, बघू शकता. हे बघा आंबा वर्षी खूप कमी आहे. भेटूया पुढे. मला आता दाखवतो आंबा बागेदारांचं कसं नुकसान झालं. तरी बघा ह्या कैऱ्या आहेत, एवढी साईज होते. आणि आंबा एवढी साईज होते आणि अशी पिवली पडते आणि खराब होऊन जाते. हे बघा कशी पिवली पडली. हे बघा अशी होते आणि कोणती खाली पडून जाते. हे बघा अशा, हे बघा झाडावर पण मला होतो. हे बघा, हे बघा, हे बघा ही आता कैरी आहे, ही काही कामाची नाही. हे बघा काही कामाची नाही. हे बघा इकडे बघू दाखवतो तुम्हाला चांगल्या ठिकाणी. काही कामाची नाही ही कैरी. हे असं का होतं आहे तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये, असं मला पण समजेल. हे बघा असं होतं आहे, त्याच्यामुळं ह्याच्या आंब्याचं खूप नुकसान आहे. आणि आंब्याची साईज बघू शकता. ही बघा, हे पण आता मला वाटतं ह्याच्यातले अर्धे पिवळेच पडतात आहेत. हे बघू शकता आंब्याची साईज. पाणी चालू आहे. आणि आपला नवीन भाऊ, नवीन भाई बघा, इकडे शिवप्रसाद भाऊ आणि इकडे गणेश भाऊ आहे. आंबे बघू शकता थोडे कमी आहेत यावर्षी. आणि हा बघा हा विकी बाय, अरे हाय तो करतो यार. आता संध्याकाळचे वाजले 4 आणि आता आम्ही आलो साफसफाईला. आहे बघा इकडे सर्व साफसफाई करतायत. गणेश भाई, ओ गणेश भाई, ये क्या वो लोंडा ऐसा ही करता है. हम लोग आज साफ सफाई कर रहे हैं. आप लोगों का साथ सपोर्ट फुल्ली चाहिए. लाइक कमेंट एंड सब्सक्राइब प्लीज. आज इधर साफ कर रहे, कल चंदन की लकड़ी साफ करेंगे भाई. हो नवीन भाई, नवीन. अरे अंकित रह गए. करेगा ना काट डालेगा. लाइक कमेंट नहीं आया तो मैं इसी पेड़ में फांसी लगा लूंगा.